सरका पुढे हॅलो हालो महिला मंडळ पुढे सरका पुढे सरका कृष्ण धर्माचे पालना धर्माचे पालना करणे
हॅलो हॅलो हरिभक्त प्रायण शिवाजी महाराज आंडगेकर पुढे म्हणतील पाठीमाग साथ जयवंत महाराज कदम सिंदगीकर देतील. धर्माचे पाळणा धर्माचे पाळणा धर्मा
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे, नाही बिडभाड तुका म्हणे साना थोर, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकारो प्रथम नमन, पांडुरंगाकारो प्रथम प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, देहूचे सुप्रसिद्ध साधू, जगद्वंदनीय जगद्मान्य विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण, वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा धर्माचं महत्त्व सांगणारा अभंग आहे. अल्पसा परिहार द्यायचा. समस्त ग्रामस्थ ब्रह्मवाडी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर, गेल्या 25 वर्षापासून भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे. 12 वर्षाचं एक तप असतं. 25 वर्ष झालं की रौप्य महोत्सव, 50 वर्ष झालं की सुवर्ण महोत्सव, 75 वर्ष झालं की अमृत महोत्सव आणि 100 वर्ष झालं की शताब्दी. तसं आज आपल्या ब्रह्मवाडीचा 25 वर्ष झालं सप्ताह चालू आहे, म्हणजे रौप्य महोत्सव. रौप्य महोत्सव जसं त्याचं नाव आहे, ब्रह्मवाडी लोकसंख्येने कमी आहे पण कामाने मोठी आहे. म्हणून मी प्रथम गावकऱ्याला रौप्य महोत्सवाचा रूपवान सप्ताह केला म्हणून मनापासून धन्यवाद देईल. जरा जोरात टाळ्या वाजवा.
एक नंबर कार्यक्रम केला. ब्रह्मवाडी म्हणजे खरंच आहे ब्रह्मदेवाचं म्हणजे वरदान असलेलीच वाडी आहे. छोटी वाडी पण कार्य महान. 700-800 लोकसंख्येचं गाव आहे. आपल्याच गावचे श्री माननीय व्यंकटराव केंद्रे साहेब यांनी मला फोन केला. विजयराव भाऊ, हे चर्चा झाली की बा ताई आमच्याकडे तुम्ही यावं, आमची 2-3 वर्षापासूनची इच्छा होती. नेमका योगायोग आज आपल्या वाडीमध्ये येण्याचा योग आला. फार छान गाव आहे, मोठं गाव आहे, सर्व धार्मिक लोक आहेत या ठिकाणचे, वातावरणही छान आहे. कार्यक्रम कसा असावा, संत भगवान बाबा कायम सांगायचे, परमार्थ केला तरी दृष्ट लागेल असा करावा आणि प्रपंच केला तरी दृष्ट लागेल असा करावा, असा आपल्या गावचा परमार्थ आहे. खूप छान कार्यक्रम केला. संत भगवान बाबा मित्र मंडळ यांनी सुद्धा तरुण मंडळीचं सुद्धा योगदान चांगल्या पद्धतीचं आहे. म्हणून भगवान बाबा मित्र मंडळाला सुद्धा मनापासून धन्यवाद. अलीकडं तरुण माणसांनी परमार्थामध्ये येण्याची गरज आहे. बरोबर आहे का नाही बाबा? कारण का आपला भारत देश हा युवांचा देश आहे, तरुणाचा देश आहे. म्हणून उठ तरुणा जागा हो, अभ्यासाचा धागा हो. म्हणून आपण तरुण मंडळी सुद्धा आपल्या गावाच्या सप्ताहामध्ये सहभागी आहात, पुढाकार घेतात आणि सर्व शानी माणसं सुद्धा गावातली या ठिकाणी आहेत. उत्कृष्ट असे गायक आपल्याच परिसरातले श्री हरिभक्त परायण जयवंत महाराज कदम यांचा सुद्धा आवाज गोड आहे, सुंदर गाणं आहे कदम महाराजाचं. तसेच हरिभक्त परायण मारुती महाराज, तसेच शिवाजी महाराज, बाबाचं काय नाव? शिवाजी महाराज. बाबा शिवाजी महाराजासारखे शूर आहेत तुम्ही. या वयात असं तर त्या वयात कसं? हा बाबा कमाल वाटली. तिकडं आमच्याकडं भगवानगड गैनाथगड फड येत, तुमचा फेटान ते पाहून आम्हाला फडकरीचीच आठवण झाली. फार फडकरीच आहे ते सुद्धा, फार छान. या वयातही एवढा सुंदर आवाज चालतोय. तसेच हरिभक्त परायण परिसरातले सगळे गायक ज्यांचे नाव माहिती नाहीत आहेत असे उत्कृष्ट असे मृदंगवादक शिवानंद महाराज, तुमचंही वाजवणं छान आहे शिवानंद महाराज. मृदंग वाजवायला सुद्धा मनगटात ताकद लागती, कोणाचंही काम नाही. आणि आपले यूट्यूबवाले त्यांची सुद्धा शूटिंग चालू आहे. आपल्या ब्रह्मवाडीचा सप्ताह फक्त लातूर जिल्ह्यापुरताच नाही, बीड जिल्ह्यापुरता नाही, तर महाराष्ट्रापुरता नाही, तर पूर्ण देशात यूट्यूबच्या माध्यमातून ब्रह्मवाडी दिसणार आहे. त्याच्यामुळे जोरात टाळ्या वाजवत जायच्या. आणि माईक सिस्टीमवाल्या दादांना सुद्धा धन्यवाद. आपली सिस्टीम सुद्धा एक नंबर आहे, छान आहे. बेस गेन ट्रबल व्यवस्थित द्या, विको थोडा कमी करा, बाकीचं द्या. आमचा आवाज मोकळा करा, बीड जिल्ह्याचा आवाज दाबू नका. विठ्ठल मी आपली सप्ताहाची पत्रिका पाहिली. आंधळे महाराजांचं रामायण आहे, म्हणजे 8 दिवस आपल्याला रामायणाचाही लाभ आहे. आणि महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आपण या ठिकाणी आणलीत. आपलं मन मोठं, गावही छान आहे, चांगले कार्यक्रम आपण आपल्या गावामध्ये राबवलेले आहेत. असो, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. मला अर्धा तास तुमच्या आपल्या अहमदपूरमध्येच अर्धा पाऊण तास गेला. एवढी ट्रॉफिक जाम, कमाल आहे. इथून तिथून निघालोत पण अहमदपूर इतकी गर्दी मला नाही दिसली. परिसरातून लोक आलते का? गावचेच आहेत तेवढे परिसरात. हा तेच म्हणलं मी. किती डीजे किती किती ठिकाणी होते ते डीजे, तरी आम्ही असं पाठीमागून येऊन असं साईडने आलो. फार गर्दी होती. आज खरं म्हणजे दिवस फार चांगला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 18 पगड जाती जमातीला जगण्याचा अधिकार दिला. दीन दलित वंचित अनुसूचित जाती जमाती सर्वांना, स्त्रियांना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जगण्याचा अधिकार दिला. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र 4 वर्ण
पण स्त्री शूद्राधिकांना आपल्याला महत्त्व नव्हतं. अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं त्याच्यावर हा देश चालतो. जय जवान, जय किसान, जय संविधान, त्याच्यावर खऱ्या अर्थाने आपला देश चालतो. म्हणून संविधान आमच्या देशाचं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या हिंदू धर्मामध्ये एवढी अस्पृश्यता होती की पाणी जर विहिरीवर प्यायला गेलं तर पाणी पिऊ देत नव्हते, वरून पाणी ओतायचे. रस्त्याने चाललं तर पायाला खराटे बांधलेले असत आणि गळ्यामध्ये थुकायचं झालं तर असं मडकं बांधलेलं असायचं त्या समाजाच्या. पण त्या समाजाला हक्क मिळून देईपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शांत बसले नाही. लाईटच्या पोल खाली बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला. परिस्थिती अत्यंत नाजूक. 7वी 10वी पर्यंत शिक्षण खेडेगावात घेतलं आणि एका तालुक्याच्या ठिकाणी 10वीच्या परीक्षेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे वडील रामजी बाबा गेले. एक रूम किरायाने केली आणि राहू लागले. सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेपरला जायचे आणि दुपारी 3 वाजता पेपरवरून यायचे. आल्याबरोबर रामजी बाबा स्वतः स्वयंपाक करायचे आंबेडकरांना जेवण्यासाठी आणि मग सकाळी स्वयंपाक करायचे आणि जेवायला वाढायचे. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वडिलाला म्हणायचे, बाबा तुमचं जेवण. वडील म्हणायचे, आंबेडकर तुम्ही जेवा, मी नंतर जेवेल. आणि मग हे जायचे पेपरला, पुन्हा परत यायचे. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 4 दिवस झालं. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बाबा वडिलाला, मी आज 4 दिवस झालं तुम्ही मला जेवायला ताट करता. मी म्हणतो बाबा तुमचं जेवण, तुम्ही मला म्हणता तुम्ही जेवा आणि तुम्ही जेवल्यानंतर मी जेवेन. पण मी 4 दिवस झालं बाबा, माझ्यापुरती 1-2च भाकरी तुम्ही केलेली असती ताटात वाढलेली, टोपल्यात काहीच नसतं. बाबा तुम्हाला भूक लागत नाही? सगळी तरुण मंडळी कान उघडे ठेवून ऐका जरा. आंबेडकरांचे वडील रामजी बाबा म्हणतात, बाबासाहेबराव, भीमराव मला पोटाची भूक नाही. भीमराव तुम्ही एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा, एवढं ज्ञान कमवा आणि मोठे व्हा, म्हणजे माझी पोटाची भूक भागेल, याला म्हणतात वडील. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे मोठे झाले, एवढे मोठे झाले की विचारूच नका. ज्या संविधानावर आज देश चालतो. तुम्हाला एक सांगू का, माणसाने आयुष्यामध्ये स्वतःच करिअर घडवा. जीवन जगताना स्ट्रगल करा, मेहनत घ्या, तुम्ही मोठे व्हा. जग तुम्हाला मांडल्याशिवाय राहणार नाही. अनेक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. क्षेत्र कोणतंही असू द्या, मान हा मागून मिळत नसतो. मान हा मागून मिळत नसतो. मानाच्या लायक बनावं लागतं, मान आपोआप मिळतो. तुमच्यात योग्यता असेल, तुमच्यात तेवढी जीवन जगण्याची उंची किंबहुना पातळी जर असेल तर तुम्ही नक्की मोठे होऊ शकता. गरिबीमध्ये जन्माला येणं गुन्हा नाही, पण गरीब म्हणून जगणं नक्कीच गुन्हा आहे. ज्याला परिस्थितीवर मात करून मोठं होता येतं तोच खरा मोठा माणूस आहे. बरीच लोक जीवन जगताना म्हणतात, आमच्याकडे काहीच नव्हतं हो, आम्ही शून्यातून मोठे झालो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अंक कितीही मोठा असू द्या, शून्याशिवाय अंकाला किंमतच नाही. म्हणून शून्यातली माणसंच विश्व निर्माण करू शकतात. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काहीच नव्हतं. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी, काय होतं मोदीजीकडे? चहा विकणारं व्यक्तिमत्व, पण आज देशाचे प्रधानमंत्री झाले. तुमची इच्छाशक्ती पाहिजे हो, कोणी तुम्हाला रोखू शकत नाही. आणि माझं तर प्रामाणिक मत असं असतं, मोठे व्हायला कारणीभूतही तुम्हीच असता आणि तुमचं वाटोळं व्हायला कारणीभूतही आपणच असतो. कोणी तुमचं वाटोळं करत नाही, हे कधी डोक्यात ठेवा. म्हणून आपणा घात करू. चांगलं व्हायला आणि वाईट व्हायला आपणच कारणीभूत असतो. म्हणून तुम्हीच तुमचं अस्तित्व निर्माण करा, मोठे व्हा, जगाने तुम्हाला नमस्कार करावा
असं जगण्याचा प्रयत्न करा. विठ्ठल हे विठाला रे ना. तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा श्री शूद्राधिकांना सुद्धा हक्क मिळवून दिला. पुरुषाला जसा नोकरीमध्ये पगार आहे तेवढाच पगार स्त्रियांना मिळावा हे आंबेडकरांनी केलेलं आहे. म्हणून स्त्रियांना आज इथं आम्हाला सुद्धा कीर्तनाला उभा राहता येतंय. तर पूर्वीचा काळ कसा होता, पुरुष गेला तर स्त्रीला सती जावं लागायचं, तिचे केस काढायचे, काय परिस्थिती होती. पण या सर्व प्रथा राजा राम मोहन राय यांनी तर सतीची प्रथा बंद केली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांना शिक्षण देण्याचं काम केलं. आपल्या सावित्रीबाई फुलेंना शिक्षण दिलं आणि तिथून पुढं स्त्रियांना शिक्षणाचं द्वार खऱ्या अर्थाने मोकळं झालं. मला असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा स्त्री शूद्राधिकांना जगण्याचा हक्क अधिकार आपल्याला मिळवून दिला. आणि वारकरी संप्रदायाने सुद्धा आमच्या साधू संतांनी सुद्धा स्त्रियांना 18 पगड जाती जमातीला अध्यात्म करण्याचा अधिकार आणि हक्क मिळवून दिला. विठ्ठल विठाला विठाला हे विठाला. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून धर्माचं महत्व सांगतात. या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. हे जग हा वारकरी संप्रदाय, आपला हिंदू धर्म, सनातन धर्म हा सर्वात श्रेष्ठ आहे. आणि जगाच्या पाठीवर हिंदू धर्म हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. काय या धर्माची व्याख्या काय आहे नेमकी? धर्म म्हणजे काय? धर्मासाठी जगायचं कसं आणि धर्मासाठी करायचं काय? धर्म अधर्माची लढाई म्हणजे महाभारत. चुलता पुतण्याचं भांडण म्हणजे महाभारत. भाऊकीचं भांडण म्हणजे महाभारत. सध्या महाराष्ट्रात चाललंय ते महाभारतच. वेगळं काय सांगा? आज महाराष्ट्रात चुलता पुतण्याचं भांडण चालूच आहे, भाऊकीचा वाद चालूच आहे. महाभारतात तेच झालं ना. वेगळं काय? फक्त तो वाद मोठा होता, आपला कमी, एवढाच फरक आहे, पण तेच आहे. धर्म अधर्माची लढाई म्हणजे महाभारत. पांडू राजा आणि धृतराष्ट्र दोघं सख्खे भाऊ, पण पांडू राजा वारले. मग नकुल, सहदेव, भीम, अर्जुन आणि युधिष्ठिर म्हणजे धर्मराज 5 पांडव. भाऊ गेल्याच्या नंतर पुतण्याच्या डोक्यावरून हात फिरवावा, पुतण्याला जवळ करावं. पण त्या काळातही धृतराष्ट्रासारखा स्वार्थी चुलता होता आणि आजही तसे चुलती आहेत. आपला भाऊ वारल्याच्या नंतर पुतण्याच्या डोक्यावरून हात फिरवण्याच्या ऐवजी आपली घरामध्ये विधवा भाऊजाई आहे, तिला सहकार्य करण्याच्या ऐवजी उलट तिलाच त्रास देणारे दीर बाहे आजही समाजामध्ये आम्हाला पाहायला भेटतात. कुठे चालली विकृती? तुम्हाला जर चांगली संस्कृती, आपली नियत चांगली असेल, आपला भाऊ वारलाय, आपलं रक्ताचं नातं आहे, पुतण्याच्या डोक्यावरून हात फिरवावं, पुतण्यालाही तेवढीच प्रॉपर्टी द्यावी, भांडण व्हायचं कारणच नाही ना. धृतराष्ट्राची नियत बदलली, पांडवाला काहीच द्यायची इच्छा होईना. दुर्योधन तर म्हणला सुईच्या टोकावर बसेल एवढं सुद्धा मी देणार नाही. श्रीकृष्णाने शिष्टाई केली. अरे धृतराष्ट्र, तू राजा आहेस, उद्या दुर्योधनाला कोणाला हा समाज ग्रहित धरणार नाही. धृतराष्ट्र तुला ग्रहित धरेल, काहीतरी दे. पण नाही, काहीच दिलं नाही. शेवटी श्रीकृष्णाने ठरवलं की आपल्या पांडवासाठी स्वतंत्र राज्य निर्माण करू, ज्याचं नाव आहे इंद्रप्रस्थ. आणि इंद्रप्रस्थला मोठा राजसूय यज्ञ ठेवला आणि त्या यज्ञाच्या वास्तुशांतीला, सर्व पूजा पाठाला हस्तिनापुराला निमंत्रण दिलं. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, सर्वच, अश्वत्थामा, दुर्योधन, दुःशासन, सात्यकी, 100 कौरव सर्वच गेले. आणि सर्व जणांनी ते पाहिलं इंद्रप्रस्थ. दुर्योधनाने इंद्रप्रस्थ पाहिल्याबरोबर तो वाईट वाटलं डोळ्याने. दुर्योधनाला वाटलं काही न देता हाकलून काढलं, पण पुन्हा याने निर्माण केलं.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाने किती तुमच्या हातातून काढून घेऊ दे हो, देव देणारा असला ना तर केस पण वाकडा होत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. मग बघितलं त्याने, ते डोळे फिरले. किसी की बुरी नजर न लगे, म्हणतात ना, काही काहीची नजरच वाईट असते. तसं दुर्योधनाची नजर. म्हणून माणसं म्हणतात आपलंच खावं पण मांडीआड करून खावं. काही काहीला आजच्या समाजामध्ये त्या काळातही तुमचा चांगुलपणा सुद्धा सहन होत नाही. काही लोकांना तुमचं चांगलं जगणं, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमची योग्यता, तुमची गुणवत्ता, तुमची विद्वत्ता, तुमचं ज्ञान हे सुद्धा काही जळाऊ वृत्तीच्या लोकांना सहन होत नसतं. तशातलाच हा दुर्योधन सहन होईना. पण ते इंद्रप्रस्थ असं बनवलं होतं, ज्या ठिकाणी काच असायचा दुर्योधन सरळ जायचा पाहायला आणि काचेवर जाऊन धडकायचा. ज्या ठिकाणी पाणी नसायचं तिथं धोतरवरती करून चालायचं. आणि ज्या ठिकाणी खरं पाणी होतं, दाशा म्हटलं युवराज पुढं पाणी पडाल, म्हटलं दाशा सुद्धा खिलवाड करतात. गेला आणि पडला पाण्यात. वरून द्रौपदी हसली, म्हणले आंधळ्याचा मुलगा आंधळाच. आगीत रॉकेट टाकावं तसं भडकला. पहिलाच अहंकारी आणि त्याच्यात जास्तच अहंकार दुर्योधनाला झाला. कसा तरी कार्यक्रम पार पडला आणि दुर्योधन निघून गेला. पण बदला घ्यायची आग डोक्यामध्ये पेटलेलीच होती. मग सांगितलं बापाला की द्यूत खेळायचं निमंत्रण पाठवा. सर्वांनी सांगितलं द्यूत चांगला नाही, खेळायचं नाही. पण नाही म्हणे, पाठवाच. धृतराष्ट्र पुत्राच्या प्रेमापुढं शेवटी निमंत्रण पाठवलं. 5 पांडव, द्रौपदी सर्व आले खेळायला द्यूत. क्षत्रियाचा धर्म निमंत्रण पाठवल्यानंतर नाकारता येत नाही. आले. आता आल्याच्या नंतर शकुनी हे दुर्योधनाच्या बाजूने होते, कौरवाच्या बाजूने डाव टाकायला, आणि पांडवाच्या बाजूने धर्मराज होते. आता तुम्हाला सांगू का, डाव सुद्धा जमले पाहिजेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये डाव आहेत. गावगुंडीचे डाव वेगळे आहे की नाही, राजकारणातले डाव वेगळे. बघता बघता उद्धव साहेबाला डाव टाकला शिंदे साहेबांनी, झाले मुख्यमंत्री. हे डावच आहेत. मग काही लोक म्हणतील बघा आता असं पाहिजे का, तसं काही नसतं. ते डाव आहेत. ज्याला जमलं त्याला जमलं, ज्याला नाही जमलं ते नाही, हे की नाही. कोण कोणाला डाव टाकेल सांगता येते का? होय महाराज, कदम महाराज. आपल्या या अध्यात्मामध्ये सध्या कुणी कोणाला डाव टाकतंय? कुठल्या सप्त्याला कुणी गेलं पाहिजे, हे काय कमी डाव आहेत का? होय महाराज. आणि कोणत्या महाराजाची तारीख कुठे बसली पाहिजे, इकडचे महाराज इकडे बोलवलेच कसे, हे काय कमी डाव आहेत का आपल्या क्षेत्रातल्या लोकांचे? तरुण पिढीला आणावं वाटतंय, आणू दे ना, तुमचं काय चाललंय. पण जुने खोड फार विचित्र. यांचे का डाव साधे आहेत का डोक्यातले? नाही पण हे असं करावं का? चालू दे ना थोडस, तरुण पिढीच्या मनावर ऐका काहीतरी. पण डाव आहेत, ज्याला जसा जमेल तसा माणसं डाव टाकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्यावर डाव टाकताना एक दिवस तो डाव आपल्यावरही पडल्याशिवाय राहत नाही, फक्त थोडा उशीर लागतो, एवढाच फरक आहे. भगवान के दरबार में देर लगता है लेकिन अंधेर नहीं. मग डाव. आता शकुनी राज्य, संपत्ती, घोडे, हाती टाकले. पण ज्या कवड्या असायच्या ना ते डाव टाकायच्या, त्या कवड्या होत्या जरासंधाच्या हाडाच्या. आणि भीमाला पाहिलं की त्या कवड्या थरथर कापायच्या आणि पलटायच्या. बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न पडतो की शकुनीच्याच बाजूने कसं काय डाव पडायचा. त्याचं कारण तसं होतं ते. बरोबर आहे का बाबा? म्हणून पडायच्या. हत्ती, संपत्ती, राज्य, इंद्रप्रस्थ सर्वच गेलं, काहीच नाही राहिलं. शेवटी धर्मराजाने सांगितलं की आता मला बस झालं शकुनी मामा, आमच्याकडे काही राहिलं नाही. म्हणजे काही कसं नाही, तुमचा भाऊ आहे ना भीमदादा, भीमदादाला डावावर ठेवलं. नकुल, सहदेव, अर्जुन एवढा धनुर्धर आणि स्वतः युधिष्ठिर म्हणले आता हात जोडले, आता काहीच नको, आम्ही सर्व जिंकून गेलो. नाही म्हणले, ती अहंकारी द्रौपदी आहे ना. मला कधी कधी कमाल वाटते धर्मराजाची की आपली पत्नी कशी डावावर ठेवावी. पण याच्यावर सुद्धा ज्ञानेश्वरीची ओवी आहे, येथे ज्ञानाची मती भ्रंश. कधी कधी ज्ञानी लोकांची बुद्धी सुद्धा भ्रष्ट होते, म्हणून अन्याय, अत्याचार घडतो. येडे लोक चुकतील यात नवल नाही, कधी कधी शहाणी सुद्धा चुकतात, असं काही नाही.
चुका सगळ्याकडूनच होतात. दुरुस्त करणं माणसाचं कर्तव्य आहे आणि चुकीला दुरुस्ती करणं शहाण्या माणसाचं लक्षण असतं. विठ्ठल विठालाय 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 हे विठालाय द्रौपदी डावावर ठेवली, तीही जिंकून गेली. शेवटी कर्णाने सांगितलं, जी 5 पतीची पत्नी तिचा मान काय आणि अपमान काय, ती वेश्या आहे. भर सभेमध्ये तिला आणून नग्न करू शकता. बघा, हे कर्णाच्या आयुष्यातली फार मोठी चूक. मग पाठवलं सेवकाला. द्रौपदीने सांगितलं मी येत नाही. पुन्हा दुर्योधनाने दुःशासनाला पाठवलं, जा रे, तशी येत नसली द्रौपदी तर ओढून आण. गेला द्रौपदीकडे. द्रौपदी सांगते, अरे मी तुझी भाऊजाई आहे, आई सामान आहे. अरे काय सांगू नको, तू आमची दासी आहेस, जिंकून गेलीस, आम्ही तुला जिंकलंय. केसाला फरफटत ओढत भर सभेमध्ये आणलं आणि आदेश दिला, तिच्या अंगावरचे वस्त्र काढा. आणि दुःशासन द्रौपदीच्या साडीला हात घालतोय. सगळे जणांकडे द्रौपदी पाहते. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, 5 पांडव, सर्व योद्धे. आणि कोणाची इज्जत घेतायत? घरातल्याच सुनेची, भाऊजाईची, आहे की नाही? आणि सर्व पाहतात. मला कधी कधी प्रश्न पडतो बरं का भजनी मंडळी, तुम्ही सगळे तज्ञ आहात. जर भीष्माचार्य म्हणले असते, खबरदार दुःशासना, द्रौपदीच्या साडीला हात लावशील, तर हिम्मत झाली असती? नसती झाली. पण ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रात आणि भारत देशात, घरात असं किंवा गावात, शहाणी माणसं गप्प बसतात, त्या वेळेस मूर्ख लोकांचा सुळसुळाट होत असतो. म्हणून शहाण्याने भूमिका घ्याव्या लागतात. पण शहाणी माणसं गप्प बसतात. वाईट लोकांचा प्रभाव का पडतो माहिती का? चांगल्या लोकांची संघटना बिघडते म्हणून वाईट लोकांचा प्रभाव पडतो. चांगले लोक संघटित असेल ना तर वाईट काही करत नाही. स्वामी विवेकानंदांना एक जणाने प्रश्न विचारला होता, म्हणले स्वामीजी, बौद्ध धर्म वाढलाय कसा काय? स्वामीजी म्हणले, बौद्ध धर्म वाढला नाही, हिंदू संघटित राहिले नाहीत म्हणून बौद्ध वाढला. लक्षात ठेवा, सज्जन संघटित नाही म्हणून दुर्जन वाढले. विठ्ठल द्रौपदीच्या अंगावरची साडी ओढायला सुरुवात केली. शेवटी द्रौपदीने ठरवलं की आता आपलं संरक्षण कुणीच करू शकत नाही. मग द्रौपदीने श्रीकृष्णाचा धावा केला. कोटे गुंतलासी द्वारकेच्या शाळकरी. द्वारकेच्या राया महाराजांनी फारच गोड गायलं. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला. कृष्ण भगवान म्हणले, द्रौपदी मी वेळच लावला नाही, तू उशिरा बोलवलंस मला. कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी सरीखे बुलाते नहीं.
कौन कहता है भगवान खाते नहीं, नामदेव राय सरीखे खिलाते नहीं. कोण म्हणतं येतून? हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज, आगे लगत गोली पीछे होत आवाज. असा देव आहे. आणि मग स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्रौपदीच्या अंगावरची साडी झाली. साडी का नारी, नारी का साडी, साडी का नारी ओळखायला येईना. साड्याचे ढीगचे ढीग लागले. योद्धा होता दुःशासन, पण साड्या ओढता 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 घाम फुटला. आणि दुर्योधन म्हणतो दुःशासन खेचो, दुःशासन खेचो, दुःशासन. पण काय सांगावं, कशाचं? बोटभर तर वस्त्र बाजूला जावं? अजिबात नाही. त्यावेळेस भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, 5 पती सगळ्यांनी वर पाहिलं. काय द्रौपदीची महान पतिव्रता आहे, एवढं तर वस्त्र बाजूला गेलं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला माणसाने आयुष्यात कितीही उघड करण्याचा प्रयत्न करा, पण देव जर झाकणारा असला ना तर अजिबात माणूस उघडा पडत नाही. तो लागतो झाकणारा. माणसाने उघड पडल्याने काय फरक पडतो? आणि माणसाने किती उघड करायचा प्रयत्न करू द्या, नाही, तो झाकणारा लागतो. काही फरक पडत नाही. म्हणून शेवटी द्रौपदीने पदर सावरला आणि द्रौपदी बसलेल्या सर्व सभेला एका शब्दात सांगते, अरे ही कौरव पांडवाची सभा, ही विद्वान ज्ञानी शूर वीरांची सभा नाही, तर ही कायर लोकांची सभा आहे. कायर. आणि एक लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस स्त्रीवर अन्याय होतो त्या त्यावेळेस विनाश झालेला असतो. म्हणून महाभारताचा विनाश झाला, बाकी काही नाही. काय सांगावं, वाईट परिस्थिती. म्हणून ही मंडळी श्रीकृष्णाने शिष्टाई केली, सगळ्यांनी केली तरी काहीच नाही. शेवटी युद्ध ठरलंच. आणि मग कौरव पांडवाच्या सैन्याच्या मध्ये नेऊन श्रीकृष्णाने रथ उभा केला. पुन्हा अर्जुनाला मोह निर्माण झाला. मग ती 18 अध्याय गीता तिथे निर्माण झाली. 18 दिवस ती गीता सांगितली त्या युद्धामध्ये. आणि मग अर्जुन म्हणला, देवा पितामहाच्या मांडीवर लहानाचे मोठे झालो. द्रोणाचार्याने धनुर्विद्या शिकवली, कसा बाण चालू, कसं काय करू. पण कृष्णाने सांगितलं, अर्जुना हे पार्थ, सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. मूर्खपणा सोड आणि हातात धनुष्यबाण घेऊन लढ. आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, सडत सडत जगण्यापेक्षा लढत लढत जगा, त्याला म्हणतात जगणं. आणि नेहमी माणसाची लढाई वृत्ती पाहिजे. सडू नका, लढा. बरेच लोक सडकी जिंदगी जगतात. सडक नका जगू, लडक जगा. लढावी जगलं पाहिजे. एके ठिकाणी सुंदर म्हटलंय, युद्धों को गाँव का भी सीना सीखो, युद्धों को गाँव का भी सीना सीखो, विष छोड़कर अमृत पीना सीखो. ए चांद सितारों पे उड़ने वालों, मनुष्य होकर अभी धरती पर जीना सीखो, जीना सीखो. विठ्ठल. थोडक्यात सांगायचं, युद्ध झालं, 100 कौरव मारल्या गेले, एकही बेला राहिलं नाही. 5 पांडव जिवंत राहिले. धर्माचा विजय झाला, अधर्माचा पराजय झाला. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले,
महाराज गोड गायलं बघा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम. हेच काम करायचंय. काय? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तुकाराम महाराज म्हणले धर्माचं पालन करायचंय, पाखंडी लोकांचं खंडन करायचंय, हे आम्हाला काम करायचंय. म्हणून जगामध्ये सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, अधर्म वाढतो, अन्याय वाढतो, अत्याचार वाढतो, त्यावेळेस धर्म अवतीर्ण होत असतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगामध्ये धर्माचं पालन करणारी मंडळी जन्माला येत असतात. संत भगवान बाबा धर्माचं रक्षण केलं, असे संत होऊन गेलेत. आपल्याकडं सुद्धा मोतीराम महाराज, माधव बाबा, अनेक संत महात्मे त्यांनी धर्माचं पालन करण्याचं काम केलं. धर्मवीर संभाजीराजे विचार करा, 40 दिवस त्रास दिला. पण मला सांगा, धर्मवीर संभाजी राजांना औरंगजेबाने पकडलं का? नाही. कोणी पकडून दिलं? सख्या मेवण्यानी. म्हणून मेवण्यापासून सावध राहत जा. पण आम्हाला मेवण्याची फार आवड. सख्या भावाला विचारायचे नाहीत, पण मेवणा आला की निघालेच काळी पिशवी घेऊन. कळाली का काळी पिशवी? नॉनव्हेजची. सख्खी बहीण आली तर विचारायचे नाही, पण मेवणीला चांगली साडी, बहिणीला नाही. साली सासवा आवडती, बहीण भावा तोंडी माती, बहीण भावा तोंडी माती, बहीण भावा तोंडी माती. साली सासवा आवडती, बहीण भावा तोंडी माती, बहीण भावा तोंडी माती, बहीण भावा तोंडी. आली साली सासवा आवडती, बहीण भावा तोंडी माती, बहीण भावा तोंडी माती. साली सासवा आवडती, बहीण भावा तोंडी माती, बहीण भावा तोंडी. महाराज गोडच प्रमाण दिलं. साली सासू आवडती आणि बहीण भावा तोंडा माती. बघा, मेवणी आणि सासू आवडती. आता आम्ही गरीबापासून मंत्र्याच्या बंगल्यापर्यंत जातो, मोठ्या मोठ्या घरी. मोठ्या साहेबला विचारलं का हो आई आहे का? नाही म्हणतो सासू. म्हणलं बरं झालं, तिचं पार बुडालं नाही, म्हातारी इथं मुळावर आली. ठीक आहे ना, तुम्ही तुमची आई काढून द्यायची, सासू घरात सांभाळायची, किती चुकीचा निर्णय. आईला सांभाळा आणि मग सासूला सांभाळा, डबल सत्कार करू ना. मग सख्या बहिणीकडे नाही बघायचं, मेवणीकडे भारी साडी आणायची. पण सगळ्या बावजाय हो, कान उघडे ठेवून ऐका. जर नंदेला व्यवस्थित नाही जपलात, चांगली साडी नाही घेतली, पुरणपोळीचं जेवण नाही केलं, तर जमिनीवरच दाव आहे. कायदा आला. मग जमिनीवर दावा टाकून नंदीला जमीन वाटून द्यायची का गोड बोलायचं लक्षात ठेवा बर का. सगळ्या बहिणी, तुम्ही का साध्या बहिणीत का? लाडक्या बहिणी, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी. बराच परिणाम झाला ना त्याच्यामुळं, लाडक्या बहिणीमुळं. खरंच आहे त्यांचं, लाडक्या बहिणी. पण बऱ्याच जणीने अगोदर 75 वर्षाला ते एसटीचा पास फुकट होता ना, म्हणून आधार कार्ड वाढवून घेतलं. एसटीचा पास इकडं 65. मग म्हणल्या काय खरं काय नाही, तर 2 आधार कार्ड बनवले. मग अशात काय काय, त्याच्यात आता पगारात बरंच चाललंय. असं तुम्ही असो बहिणी. पण भावाने पण एक लक्षात ठेवा, बहिणीचं गरिबीत लग्न झाले असेल, भावाच्या घरी चांगली प्रॉपर्टी असेल आणि भाचीचं लग्न असेल, तर भावाने बहिणीकडून परत न घेण्याच्या याच्यावर बहिणीच्या मुलीच्या लग्नाला मदत करा. आणि बहिणीने सुद्धा तुमची परिस्थिती चांगली असेल तर भावाच्या जमिनीवर दावे टाकू नका, तरच त्या खऱ्या बहिणी. थोडंसं विचार करा.
पण काळ आता बदलत बदलत वर चाललेला आहे. पण तसं न करता कुठेतरी चांगल्या पद्धतीने जगण्याचा वागण्याचा प्रयत्न करा. आपण विषय सांगितला होता मेवण्याचा. महाभारताचं वाटोळं कुणी केलं? मेवण्यानेच केलं. दुर्योधन आणि दुःशासन हे पुढचे हिरो आहेत, पण पडद्याच्या पाठीमागचा डायरेक्टर, पिक्चर तयार करणारे निर्माते, मास्टर माइंड ही लोक वेगळी असतात. तसं मास्टर माइंड कोण होते? शकुनी मामा. त्याच्यामुळं महाभारत घडलंय. आणि हे लोक कधी पडद्याच्या मागच असतात. त्यांना काय बरोबर आतून कार्यक्रम ते लावतात आणि बाहेरचे लोक हे करत राहतात. तसा प्रकार आहे. तसं धर्मवीर संभाजी राजे यांना पकडलं औरंगजेब, दिलं पकडून. काय मनसबदारी काही दिली असेल आताच्या सारखं. माणसं का फुटतात? थोडी पदं दिली की जिल्हा परिषदचं तिकीट, आमदारकीचं तिकीट फुटले. सकाळी एक जणाबरोबर संध्याकाळी लगेच दुसऱ्या पार्टीत पद त्याच्यासाठी. तसं ते फुटले असते. सोन्यासारखं वाघासारखं व्यक्तिमत्व पकडून दिलं. काय सांगा औरंगजेबा म्हटलं आमच्या धर्माचा स्वीकार करा. पण ते धर्मवीर संभाजी राजे होते. नाही, मान झुकली नाही, नजर झुकली नाही, पाठीचा कणाही झुकला नाही. औरंगजेब म्हणतो क्या काफिर है, नजरे झुकाते नहीं संभा, आपको डर नहीं लगता? संभाजी राजे म्हणले अरे शिळीचं बकरू का वाघाचा छावा आहे. आणि औरंगजेब तू मला काय मारणार आहेस रे? या जगामध्ये धर्मवीर संभाजी राजे कधी मरत नसतात, त्याला म्हणतात धर्म. आणि धर्म कधी मरत असतो का? कधीच नसतो. तो अजरामर असतो. मग धर्मवीर संभाजीराजे आजही ते नाव अजरामर आहे. मग धर्मासाठी देशासाठी जीव गेला तरी चालेल. देशावर, धर्मावर, देवावर प्रेम करा. मला असं वाटतं हिंदू धर्माचा सर्वात मोठा विजय केव्हा झाला? ज्या दिवशी अयोध्येमध्ये राम मंदिर उभा राहिलं त्या दिवशी सर्वात मोठा विजय झाला. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी टाळ्या वाजवा. प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अपन पूरी करम. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारी नाम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अमलपुरी का
राम आएंगे। वा वा, जोरात टाळ्या द्या एकदा. वा वा. जगुड सोनाली दिदी छानच गायलं त्यांनी. अशा आमच्या आईसाहेब संस्थांवर 20 मुली शिकत आहेत. 20 मुली. आज शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणाची गरज आहे. तुमच्याकडे बऱ्याचशा मुली शिकायला आहेत. पुढच्या वर्षी अशा बऱ्याच मुली शिकायला येणार आहेत. आपल्यालाही कोणाला मुली शिकायला टाकायच्या असतील तर अवश्य टाकू शकता. बरं, गरज आहे या गोष्टीची. महिला मंडळ काय टाळ्या वाजवतात. काही तरुण मंडळींनी तर वाजवल्याच नाही. तिथंच कुच्चर हरभऱ्यासारखे. काय कुच्चर इतकं असतं का? जिमेल्यासारख्या महिला मंडळ काय. झाशीची राणी लक्ष्मीबाई सारखी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अशा जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे. कीर्तनात बसलं तर असलंच आहे ना. मग बोलणारा किती पेटला तरी ऐकणारा थंडच. त्याच्यामुळं तर अतिरेकी घुसले ना समुद्रातून. जरा तरबेच. हे ॲक्युप्रेशर आहे. तुम्ही जेवढी जोरात टाळी वाजवाल ना, आयुष्यात अटॅक येत नाही. वाजवा टाळी. विठाला विठाला. वा वा. जरा असं माणसाला मरगळ नाही आली पाहिजे, असं जरा टाईट मध्ये पाहिजे. तुम्ही तर डोंगरातली माणसं आहेत होय महिला मंडळ. काय बघता माझ्याकडं? कुणी चष्म्यातून कुठली आणली काय किंवा बाई म्हणतील. बऱ्याच बोलतात चरबटवणी आहे की नाही. काय नाही, मराठवाड्यातलेच आहेत, बीडचेच आहेत, लांबचे नाहीत. काय नाही. जीवनामध्ये ह्या गोष्टी करा. म्हणून आपण विषय सांगितला होता की धर्माचं. अहो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीजी यांनी खूप मोठा निर्णय घेतला. हो, भूमिका घ्यायलाही वाघाची छाती लागते. योगीजी आणि मोदीजी. त्याच्यामुळे हिंदू धर्म आपला सुरक्षित आहे. नाही तर शांताबाईची शकीना व्हायला वेळ लागायचा नाही. पराणं तरुण पिढी बरं का. काय नाही, बसलेल्या सगळ्यांना दाढ्या दिसल्या असत्या पुरुष मंडळी. शिवाजी महाराज झाले म्हणून बरं झालं, तर सलाम वालेकुम वालेकुम सलाम. सोपी गोष्ट नसते. हे सगळं धर्माचा विचार केला पाहिजे. आपलं बाकीच्या जाऊ द्या हो, धर्म बघा. नाही तर काही लोक आपलीच बॉडी, आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी. नाही, त्याच्या व्यतिरिक्त जग आहे ते बघा. म्हणून धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे ना. हेच आम्हाला काम करायचं. पण जीवनात चांगलं काम केलं पाहिजे ना. काम करो ऐसा की पहचान बन जाए, काम करो ऐसा की पहचान बन जाए, कदम चलो ऐसा की निशान बन जाए. जीवनामध्ये चांगलं काम करा हो. का गावात एखाद्याच्या केंद्रे साहेबाच्या मुलीला पाहुणे आले, तिकडचे बीडकडचे, म्हणले का हो कशी काय मुलगी. म्हणा मुलीच्या वडिलाचं माझं 40 वर्ष झालं जमत नाही, पण मुलगी चांगली आहे करा, याला म्हणतात परमार्थ. चांगलं काम करा. काही काहीच्या जीवनात चांगलं कामच नाही. अनेकाच्या सोयरी की मोडतील, बांध कोरतील का हाताने का चांगले कामं करतात का. होय व्यंकट भाऊ, इथं पण कुणी बांधच नाहीत ना पुढे. गावात माणसं चांगले का बांधच ठेवले नाहीत. थोडेफार असतील अनेक ठिकाणी का साधे आहेत का. ह्यात बाजार होता एक अहमदपूर सारख्या शहरात, आणि सकाळी सकाळी एका मावशीने 2 क्विंटल वांगे विकायला ठेवले होते. एक मामा गेले, म्हणले मावशी कसे दिले वांगे. म्हणले 50 रुपये किलो. या मामाने 2 किलो वांगे घेतले. पण या मावशी म्हणल्या मामा बरं झालं सकाळी सकाळी तुमच्या हातची भवानी झाली, तुमचे हात लागले, माझे 2 किलो वांगे विकले. आता 2 क्विंटल वांगे लवकरच विकतील. बरं झालं तुमचे हात लागले. ते म्हणले मावशी माझ्या हाताचं काय घेऊन बसली बाई. या हाताने बाप दादाची 100 एकर जमीन विकली. वांग्याचं काय घेऊन बसल्या. असे काही काहीचे हात येतात. म्हणजे हाताने चांगली कामं करा. लोकाचे बांध फोडू नका, लोकाचे रस्ते अडू नका.
या हाताने सोरी की मोडू नका, चांगलं काम करा विठ्ठल. चांगलं काम करणाऱ्याचं नाव राहतं म्हणून. दुसरं काही करू नका. म्हणून हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. चांगलं काम. या देशाचे लोकनेते माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी चांगलं काम केलं म्हणून आपल्या साप्त्याच्या पोस्टरवर साहेबाचा फोटो आहे. तळागाळातल्या गोर गरीब 18 पगड जाती जमातीचं काम मुंडे साहेबांनी केलं. कधी अडवलं नाही, काम करूनच दिलं, आडवाडवी नाही केली. मुंडे साहेबाबद्दल वाक्य बोलून जाईल. डबडबले अश्रुनिशी महाराष्ट्र सारा उभा. साहेब एकदाच परत येऊन बघा, काय होता आमचा गुन्हा, काय होता आमचा गुन्हा, कशाची दिलीत सजा. राजकारणाच्या पटलावरून आपला राजाच झाला वजा, आपला राजाच झाला वजा. वक्तृत्व, दातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व फार मोठं होतं मुंडे साहेबांमध्ये. काम मोठं होतं म्हणून साहेबाचं नाव मोठं झालं. आपल्या लातूर जिल्ह्याचे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब, काय व्यक्तिमत्व होतं, मोठंच होतं. तोपर्यंत लातूरला मोठी किंमत होती. माणसं गेले, थोडी किंमत काही गोष्टीत कमीच होती. विलासरावजी देशमुख साहेब आणि मुंडे साहेब यांची मैत्री पूर्ण महाराष्ट्राला माहीत होती. शेवटपर्यंत मैत्री निभावली. आताचे मित्र असेल वरून दुस्ती नातून कुस्ती. 5-10 निगेटिव्ह विचाराचे मित्र करण्यापेक्षा एकच मित्र करा, पण पॉझिटिव्ह विचाराचा करा. मित्र बनव्यामध्ये गारव्यासार, वा वा, टाळी मित्र वाजवा. बनव्यामध्ये गारव्यासार, मित्र बनव्यामध्ये हा, बरोबर. गोड गाईल. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा असा मित्र पाहिजे. मित्र औसा देणारा मित्र पाहिजे. दुःखावर मीठ चोळणारा नसावा, दुःख वाटून घेणारा मित्र असावा. मित्र कसा असावा? कर्णासारखा आणि दुर्योधनासारखा. कर्णाला कळालं 5 पांडव आपले सख्खे भाऊ आहेत, तरी पण दुर्योधनाच्याच बाजूने लढला. त्याला म्हणतात मित्र. सोपं नसतं. मैत्री निभवायची फार म्हण. कृष्ण सुदामा काय मैत्री होती, त्याला मैत्री म्हणतात. आता तर एक मित्र गरीब असेल तर पैशावाला मित्र त्याला विचारत नाही. असले मित्र आहेत होय तरुण मंडळी. म्हणजे दारू पिणाऱ्या मित्राची नका संगती करू. आपल्या ब्रह्मवाडीत कुणी दारू पित नसेल आहे की नाही?
अजिबात नाही ना औषधाला. तुम्ही हसलात त्याच्यावरून मला कळलं बरेचसे पेतेत म्हणायचं. तसं नका करू तरुण मंडळी, तसं करू नका. व्यसन मुंबईची फॅशन, महाराष्ट्र शासन ऋषिकेशचा मोसम. कधी बदलेल काही सांगता येत नाही. तरुणानो, दारूचं व्यसन करू नका, पुड्या खाऊ नका, मोबाईलचं व्यसन कमी करा. रमी पबजी गेले कामातून. खूप दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है. अपना बदल का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. वा वा, काय सुंदर गायलं. दारू गांजा मत पिऊ यारो, अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा पिऊ नका, अक्कल गुंग होती. या 2 वर्षात 9-10 पेशंट उचललेत आम्ही पेलेले. गाडीचं ॲक्सिडेंट झालेले रस्त्याला. आम्ही कधी गाडी उभा करून आमच्या गाडीत टाकून जिथं हॉस्पिटल असेल तिथं नेऊन त्या पेशंटला टाकतो. मुंगीसारखी माणसं मरतात पण लोक लक्ष देत नाहीत तुमच्याकडे. मग तरुणांनी जागेवर या. दारू पिऊन आपलं वाटोळं झालं. 25, 30, 35, 40 तरुण ॲक्सिडेंटमध्ये चाललेत. बापाचं प्रेत मुलाच्या खांद्यावर जाण्याच्या ऐवजी तरुण मुलाचं प्रेत बापाच्या खांद्यावर चाललंय. तरुणांनो, थोडे जाग्यावर या, जाग्यावर. छोटे मुलं आपली घरी वाट पाहतात, पत्नी वाट पाहते. तुमच्यासाठी नका जगू, पण जे आपल्यावर अवलंबून आहे त्यांच्यासाठी जगा आणि जरा डोळे उघडे ठेवा. दारू ही अवदास आहे बर का. संत भगवान बाबाला स्मरून, आणि मी या नारदाच्या गादीवरून सांगेन, दारू ही अवदास आहे. ती ज्याच्या घरात जाईल त्याच्या घरात समाधान लागत नाही. म्हणून दारू सोडा, चांगलं व्यसन करा. पुस्तक वाचा, मस्तक सुधरेल. आणि सुधरलेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नाही. इति भगवान बाबा. जरा चांगलं करा, चांगल्या गोष्टीचं व्यसन करा, जिंदगी बदलेल. तरुणांनो, रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंत TV आणि मोबाईल पाहण्यापेक्षा रात्रीचे 9-10 वाजले मोबाईल स्विच ऑफ करून फेकून द्या. करिअर घडवा. वयाच्या 25 वर्षापर्यंत तरुणांनी अभ्यासाकडे लक्ष द्या. कलेक्टर, इंजिनियर, SP, PSI, PI, पोलीस, मिलिटरीमॅन काहीतरी व्हाल. आणि मुलींनो, इथं बऱ्याच मुली बसल्यात. शिक्षणाचं करिअर घडेपर्यंत कुठल्याच मुलाच्या नादाला लागू नका, तर जिंदगी सुधरेल. आणि आईने जरा लक्ष द्या बर का. सगळ्या आयानो, आपला मुलगा मुलगी काय करतो हे सगळ्यात पहिलं आईला माहिती असतं. पण आई गप्प बसते, त्याच्यामुळे गुन्हेगारी वाढत चालते. आईनं योग्य वेळी वडिलाला सांगा आणि मुलं जागेवर आणण्याचं काम करा. फार संपत्ती कमवण्यापेक्षा संतती नीट कमवा, जीवनभर सुख लाभेल. म्हणून हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. पुन्हा कधी योग आला तर नंतर राहिलेले चरणाचा अर्थ आपण शेवटी सांगू. म्हणून तुकाराम महाराज शेवटी म्हटले, काही गोष्टीमध्ये सहजासहजी नाही ऐकलं तर आम्ही तीक्ष्ण उत्तर देऊ.
घेऊनी बाण फिरे. महाराज म्हटले असं ना ऐकलं तर आम्ही तीक्ष्ण उत्तर देऊ, पण कोणाला घाबरत नाहीत बरं. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हेच आम्हाला काम करायचंय, बीज वाढवावे नाम. इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. पण हे कळालं पाहिजे माणसाला बरं का. धर्म कळाला पाहिजे, काम कळालं पाहिजे, बीज कळालं पाहिजे. मग हे जर नाही कळालं तर मग कसा पिंगळा कळायचा. म्हणून हे हे कळालं जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, सरांनी शेवटी बा तळ बांधून येईल. सरांनी शेवटी बा सरांनी शेवटी बा तळ बांधून येईल. सरांनी शेवटी एका जनार्दने आमचे काय जाईल. एका जनार्दने आमचे काय जाईल. पिंगळा महाद्वारी, देखो पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोला बोली बोला पिंगळा महाद्वारी. दाताचं दातवर घ्या ग कोणी, दाताचं दातवर घ्या ग कोणी. कुंकू घ्या कोणी काळामध्ये, कुंकू घ्या कोणी काळामध्ये, कुंकू घ्या कोणी काळामध्ये, कुंकू घ्या कोणी काळामध्ये. दाताचं दातवर घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळामध्ये, कुंकू घ्या कोणी काळामध्ये, कुंकू घ्या कोणी काळामध्ये. वा वा, जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी. काही बोलायचं काम नाही बरं आज. हा, जुगलबंदी बेस्ट झाली. काय टाळ करीत बोलायचं काम नाही. महाराज तुम्ही पूर्वी स्वर्गात गंधर्वच असाल, खाली जमिनीवर आलात. आणि माईक सिस्टीम वाले दादा काय एक नंबर सिस्टीम आहे. कुठले आहेत? वा वा, असं पाहिजे सिस्टीम काहीतरी, नाहीतर काय नाही. काही काही ठिकाणी कीर्तनाला गेलं की सारखं चालूच असतं. यालाच म्हणते सुगरण. असे असत. यांच्यासाठी जोरात टाळ्या द्यावं. काही काही बाईचं आयुष्य जातं भाजी करण्यात, पण नाहीच मीठ कळत. नीट करील नवऱ्याला पण मीठ नाहीच कळत. हा हा, वा वा वा. सुगरणबाई काय काय असे भाजीतच गुळ घालते. असल्या काही काही म्हणजे सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. तसं काही काही लोकांकडं 10-10 लाखाची 20-20 लाखाची सिस्टीम, पण ते करताच येत नाही. आपण म्हटलं का बेस द्या की ते विकू वाढवते. जमत नाही. पण दादा एक नंबर काम असं असो. म्हणून फार छान तुम्ही श्रोते मंडळी, तशी दाद देणारी गायक वादक आणि तरुण पोरं जरा उड्या मारायचं की तुम्ही तिथंच असं असं करतात. जरा नाचत जा ना. ही आमची पोरगी ऐका ना तुम्हाला. हा,
असं म्हणते जरा पोरांनो असं नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. अहो नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर सावध होई देवा ऐसा बोले कबीर. अहो नाचलं पाहिजे. म्हणून तर शाळेत मुलांना एक खेळायचा तास आहे. खेळाने नाचण्याने शरीर तंदुरुस्त राहतं. रामदेव बाबा नाही का म्हणत उड्या मारा, तेच नाचू कीर्तनाचे रंगी. काही नाही, योगा कीर्तन विज्ञान अध्यात्म सर्व वारकरी संप्रदाय ते. कीर्तनात जर तेवढ्या प्रमाणात नाचलं तर खरा व्यायामच आहे का नाही. पण माणसं अंग चुरून मोकळ्या मनाने हसायचे नाहीत आणि मोकळ्या मनाने दाद द्यायचे नाहीत. काही काहीला किती विनोद करा तिथंच. हसायला काही बिल येत आहे का, पैसे लागते. हसायला पाहिजे. आणि तिथली तिथं जे हसत ते सगळ्यात धोकेबाज हळूच हसणारे. जरा मोकळ्या मनाने पटलं तर काय काय बिघडतं का. अख्ख्या जगाचं दुःख यांच्या चेहऱ्यावर. कधी विचार बरं आहे का सदा 12 वाजलेलेच. होडीली गोवारी तैसा दिसे गोदावरी, तैसा दिसे गोदावरी, तैसा दिसे गोदावरी. होडीली गोवारी तैसा दिसे गोदावरी, तैसा दिसे गोदावरी, तैसा दिसे. जशी गौरी फोडल्यावर दिसतं ना तसं काही काहीचे तोंड फ्रेश नाहीच. अहो काय जगाचं दुःख आहे का तुमच्यावर. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. तुम्ही तुमच्यावर प्रेम करा, फ्रेश राहा. सृष्टी चांगलीच आहे, आपली दृष्टी बदला हो. आणि या जगात बरं का तरुण पिढी, या जगात सगळ्यात VIP तुम्ही स्वतःला समजा. सगळ्यात VIP. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतः स्वच्छंदी आनंदी राहत नाहीत तोपर्यंत जग कधीच आनंदी वाटणार नाही. म्हणजे स्वतः मूड फ्रेश ठेवायचा नेहमी. काही नाही, चांगलं जगायचं, मस्त जगायचं. चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं बोला, चांगले विचार ऐका. मेंदूत डोक्यात चुकीचे विचार टाकू नका आणि पोटात चुकीचं अन्न टाकू नका. दोन्ही खराब होणार नाही. ज्याचं दोन्ही चांगलं तो जगात सुखी. कधी लक्षात ठेव हे जागा. म्हणून हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. करा वर हात सगळेजण एकदा करा. माता मौल्यानं पुरुष मंडळी शूटिंग वाले फिरवा कॅमेरा. करा भजन विठोबा. काय इमानदारीने भजन केलं. अजिबात आयुष्यात अटक येणार नाही तुम्हाला. पण एक दिवस नाही, सप्ताह संपला तरी पण रोज 5 मिनिटं टाळी वाजवायची माता माऊल्यानं. घरी बसल्या बसल्या जोरात. म्हणजे जरा चांगलं होतं. व्यायाम करत जा, जरा चांगलं शरीराची बी काळजी घेत जा. असो मग शेवटी तुकाराम महाराज म्हणले कुणी लहान असेल मोठा असेल आमच्याजवळ भिडच नाही. नाही भिड वाड, नाही भिड वाड, नाही भिड वाड, नाही भिड वाड.
वा काय गोड गायलं ताईनी. कदम महाराज या वयात जर ही तयारी तर आणखी पुढे खूप होईल ना. हा मीराबाई निसर्ग काहीतरी देतो. साध्या शेतकरी कुटुंबातली मुलगी बरं का, ही शेतकऱ्याची मुलगी. गोदावरी ताई मुंडे सारखा आवाज आहे. पुढे भविष्यात किती चांगलं होईल अशी लेकरही शिकवण्याचं काम आम्ही श्री क्षेत्र मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगवी म्हणजे तालुका पाटोदा जिल्हा बीड या ठिकाणी आमचं संस्थान आहे. भगवानगड आपण ऐकून आहात. भगवानगडाचे दुसरे महंत भीमसेन महाराज त्यांनी 98ला आम्हाला महासांगवी संस्थानाच्या गादीवर बसवलेलं आहे. म्हणून आम्ही अशा अनेक मुलींना शिकवण्याचं, काही मुलींच्या तर लग्न करून दिलेत, असंही सामाजिक काम आपण करत असतो. आपण म्हणण्यापेक्षा आपण सर्वांनी काही नाही काही फुल नाही फुलाची पाकळी आपण जनतेसाठी काम करायला पाहिजे. असं प्रत्येकानेच करा. म्हणून नाही बिडभाड तुका मनी सानाथुर. शेवटी तुकाराम महाराज म्हणले गरीब असेल मोठा असेल आम्ही कोणाचीच भीड ठेवत नाही. हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. एकदा माऊलीचं भजन करूया. ज्ञानेश्वर दामपुरी पाठीमागे सारखे कावडे. नाही बीड भार नाही बीड
महाराष्ट्रामध्ये सोनी मराठी वाहिनीवर कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. सोनी मराठी वाहिनीवर 1 एप्रिल पासून दर सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता कीर्तन कार्यक्रम पाहायला विसरू नका. आणि ते कार्यक्रमाचे महाराष्ट्रातून आमची जज म्हणून तिथं निवड झालेली आहे वा 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 परीक्षकपदी. जगन्नाथ महाराज पाटील मुंबईचे आणि आम्ही दोघांची आमच्या. तर शेवटी जो ज्याचा नंबर येईल त्याला चांदीचा विना आहे. एवढा मोठा कार्यक्रम आहे. मराठी वाहिनी लिहू तुम्ही बघा, यूट्यूबला पण पहा मंडळी. आणि जर त्याच्यावर नसेल तर दुसऱ्या दिवशी येतच किंवा मग त्याचा ॲप घेतला तरी चालतो. पण बहाच कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार रोज रात्री 8 वाजता सोमवार ते शनिवार नेहमी पाहत चला. खूप छान कार्यक्रम आहे. पुन्हा एकदा गावातील तरुण मंडळी सर्व गावकऱ्याला मनापासून धन्यवाद. सुई पडेल तर आवाज येणार नाही एवढी शिस्त शांतता आपली आहे. भगवान बाबा आपल्या आयुष्याचं कल्याण करो. प्रभूची कृपा आपल्यावर राहो. माझी झालेली सेवा भगवान बाबांच्या श्रीरामाच्या चरणी संत मीराबाई आईसाहेबांच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम. जय जय